नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतमध्ये आपलं स्वागत. केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा जो निवाडा दिला परवा, अंतिम निकाल जो 5 मेला अ, सुप्रीम कोर्टाने जाहीर केला. याच्यामधल्या एका विशिष्ट मुद्द्यावर केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन म्हणजे पुनर्विलोकन याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सादर केल्याची काल बातमी आली, रात्री उशिरा. आणि याच्याविषयी अ, एकदम चर्चा सुरू झाली. त्याच्यावर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्रीमान अशोक चव्हाण, मंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी एक असं सांगितलं, की केवळ जे संवैधानिक तरतुदींचा जो उहापोह केलेला आहे, त्याच्याविषयी जो अन्वयार्थ लावलाय सुप्रीम कोर्टाने, ह्याच्याविषयीच मर्यादित न ठेवता, राज्य सरकारांचे जे अधिकार काढून घेतलेले आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने, 102व्या घटना दुरुस्तीचं इंटरप्रिटेशन करताना, त्याचा अर्थ लावताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं, की राज्य सरकारांना सामाजिक व शैक्षणिक व सामाजिक रित्या मागास लोकांचं आयडेंटिफिकेशन, त्यांची ओळख करण्याचे अधिकार आता उरले नाहीत. 102व्या घटना दुरुस्तीनंतर. आणि ह्याच्यामुळं राज्यांचे जे अधिकार आहेत, अनुच्छेद 15(4) आणि 16(4) मध्ये आरक्षणाआधी तरतुदी करण्याचे जे अधिकार आहेत, हे अधिकार हिरावून घेतले गेले, अशी ओरड फार दिवसांपासून चालू आहे. म्हणजे 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारांना अ, आरक्षण देऊ करण्याचा अधिकार उरलेला नाही. असं एक मुंबई हायकोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधी वकिलांचं प्रतिपादन होतं कायद्याविषयी. अर्थात ते मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलं नाही आणि त्यांनी मराठा आरक्षण वैध ठरवलं. प्रकरण जेव्हा गेलं सुप्रीम कोर्टामध्ये, मराठा आरक्षणाचा कायदा वैध ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या जजमेंट नंतर हे प्रकरण अपिलामध्ये सुप्रीम कोर्टात गेलं. अपिलाची अंतिम सुनावणी होण्याच्या आधी बरंच काय-काय घडलं आणि त्याच्याविषयी अनेक वार विधानं केले मंत्र्यांनी. विशेषतः अशोक चव्हाणांनी एक विषय लावून धरला होता, की अ, ह्या मराठा आरक्षणाच्या निकालाचा परिणाम सर्वच राज्यांवर होईल. कारण अ, स्थगिती जेव्हा दिली, मराठा आरक्षणाला 9 सप्टेंबरला जेव्हा स्थगिती दिली, तेव्हा सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं, की हे प्रकरण संविधान पीठाकडे, कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे आम्ही वर्ग करतोय. 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येतीये का? हा प्रश्न करण्यासाठी. कारण 102व्या घटना दुरुस्तीचा विषय कधी सुप्रीम कोर्टासमोर आला नव्हता. 102वी घटना दुरुस्ती ऑगस्ट 2018 मध्ये झाली आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये मराठा आरक्षणाचा कायदा आला. आता केंद्र सरकारने सादर केलेल्या या पुनर्विलोकन याचिकेमुळे, रिव्ह्यू पिटिशनमुळे अ, एकंदरीत जी चर्चा सुरू झाली एकदम पुन्हा थोडं एक जवळपास एक आठवडाभर थोडं प्रकरण जे काय चर्चा चालू होती, ती राज्य सरकारतर्फे याच्याविषयी काय करण्यात येईल, त्याच्याविषयी एक समिती गठीत केली राज्य सरकारने. अ, माजी अ, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्या समितीने 15 दिवसात आपला अहवाल द्यावा, की याच्याविषयी काय करता येईल. सुप्रीम कोर्टात जजमेंट जे आहे मराठा आरक्षणाचं, ते 569 पानांचं आहे आणि त्याचा सविस्तर अभ्यास करून त्याच्यावर पॅरा कमेंट्स द्याव्यात या समितीने आणि पुढं काय कसं चालायचं याच्याविषयी मार्गदर्शन करावं, असं त्या समितीचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्याच्यामध्ये ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. अर्थात हे एका माजी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आणि इतरही काही लोक जे पक्षकार होते मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये, त्यांनी सुद्धा असं सांगितलंय, की ते स्वतंत्र एक रिव्ह्यू पिटिशन सादर करणार आहेत काय. ही सगळी चर्चा इकडे चालू असताना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काय चाललेलं आहे, अ, परवा माननीय मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील काही लोक घेऊन अ, माननीय राज्यपालांना भेटायला गेले आणि त्यांनी माननीय राष्ट्रपतींकडं पत्र द्यावं एक, असं दिलं. त्या पत्राचा मसुदा म्हणजे ते पत्रच पी-डी-एफ फॉर्ममध्ये
WhatsAppवर इकडं-तिकडं झालं. त्या पत्रामध्ये माननीय मुख्यमंत्री असं लिहितात राष्ट्रपतींना, की आता केंद्र सरकारला असे अधिकार आलेले आहेत, असं सुप्रीम कोर्टाने ठरवलंय आणि त्याच्यामुळं आता त्या बाबतीत तुम्ही योग्य ती भूमिका घेऊन योग्य ते आदेश काढून मराठा आरक्षणाची तरतूद करावी. किमान 12% शिक्षणात आणि 13% रोजगारामध्ये अ, अशी विनंती करणारं एक पत्र देण्यात आलं. या ज्या हालचाली आहेत, ह्या हालचाली अशा, की महाराष्ट्रापुरत्या त्या मर्यादित होत्या आणि काल जे सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन सादर झालं, ते आता केंद्र सरकारने केले. अर्थात केंद्र सरकारने त्याच्याशी वाच्यता केली नव्हती. केंद्र सरकारवर अ, जे राज्य सरकारांनी वारंवार चालवलेलं आहे, की आता सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शन केलंय आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की हे आता केंद्र सरकारला अधिकार आहेत. तर सुप्रीम कोर्टाने एवढं सांगितलं फक्त, की राज्य सरकारला असं आरक्षण देऊ करण्याचा अधिकार नव्हता. असं अ, एखाद्या जातीला सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचा अधिकार राज्य सरकारला उरला नाही. आणि मग न्यायमूर्तींमध्ये जे 5 न्यायमूर्ती संविधान पीठात होते, त्याच्यामध्ये सर्वांनी हे सांगितलं, की राज्य सरकारने देऊ केलेलं मराठा आरक्षण 50% च्या मर्यादेचा भंग करणारं आहे. त्याच्यामुळं ते अवैध आहे. एक. दुसरं, गायकवाड आयोगाच्या अहवालामध्ये जे निष्कर्ष आहेत, ते निष्कर्ष चुकीच्या पद्धतीने मांडले गेलेत, काढलेत. अ, मराठा समाज हा मागास आहे, असा निष्कर्ष गायकवाड आयोगाच्या अहवालावरून निघत नाही. त्याच्यामधल्या आकडेवारीवरच विसंबून सर्वोच्च न्यायालयाने हे दाखवून दिले, की मराठा समाजाला पर्याप्त प्रतिनिधित्व आहे आणि असं असताना कुठलीही असामान्य व अपवादात्मक परिस्थिती नाही, की ज्यामुळं इंदिरा साहानीमधल्या मर्यादेचा भंग करून इंदिरा साहानीमध्येच एक तरतूद आहे, की जर राज्य सरकारला असं वाटलं, की एखाद्या समाजाचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाहीये आणि विशेष व अपवादात्मक परिस्थितीचा संख्यात्मक अहवाल जर राज्य सरकारकडे असेल, तर मग राज्य सरकार 50% ची मर्यादा ओलांडू शकतं. पण मराठा आरक्षणाच्या बाबतीत ती मर्यादा ओलांडण्यासारखी अपवादात्मक व असामान्य परिस्थिती नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि हे सगळेच्या सगळे 5ही जजेस म्हणतात. त्याच्याविषयी एक वाक्यता आहे. त्याच्याविषयी एकमत आहे 5ही जजेसचं. द फुल कॉन्स्टिट्यूशनल बेंच हॅज ओपाइन्ड की पूर्ण संविधान पीठ जे आहे 5 न्यायमूर्तींचं, त्यांनी सर्वांनी आपलं मत असं नोंदवलंय, की मराठा आरक्षण या कारणांमुळं अवैध आहे. एक समजून घेण्याची गोष्ट अशी आहे, की 8 मार्चला जेव्हा अंतिम सुनावणीसाठी प्रकरण लागलं, तेव्हा मुकुल रोहतगी, परमजीत सिंग पटवालिया आणि तेव्हा जे महाराष्ट्र राज्याचे वकील होते कपिल सिब्बल यांनी असं एक प्रतिपादन केलं कोर्टासमोर, की 102व्या घटना दुरुस्तीच्या अन्वयार्थ लावताना सर्वच राज्यांवर त्याचा परिणाम होईल आणि म्हणून सर्व राज्यांना या प्रकरणी सूचना देण्यात यावी. त्यामागचा उद्देश असा होता, की सगळे राज्य जर गोवल्या गेले मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये, तर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जास्ती लोकं बोलू शकतील आणि त्याच्यामुळं हे करण्यामुळं विषयाची व्याप्ती वाढली. मी माझ्या तेव्हा केलेल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलं, की आरक्षणाचा विषय एकंदरीत त्याची व्याप्ती वाढवण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण ही जी अगतिकता होती मराठा आरक्षण टिकवण्यासाठी, काहीही करून मराठा आरक्षण टिकवायचं आणि त्या काहीही करण्यामध्ये अनेक जे प्रकार केले, त्याच्यामधलं एक होतं, की तामिळनाडूचं आरक्षण जे आहे, त्या तामिळनाडूच्या आरक्षणाशी आमचं प्रकरण टॅग करा. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. मग ते तामिळनाडूमध्ये कसं टिकलं? आता तामिळनाडूचा विषय इंडिपेंडंट आणि म्हणजे त्याचा खरंच काही संबंध नाही. ई-डब्ल्यू-एसमध्ये स्थगिती का देण्यात आली नाही? मग इतर राज्यांमध्ये जिथं-जिथं 50% ची मर्यादा ओलांडल्या गेली, एक समजून घेणं आवश्यक आहे, की अनेक राज्य असे आहेत, की जिथं 50% ची मर्यादा आहे आज. आणि अनेक राज्य असे आहेत, की जिथं शिवाय ई-डब्ल्यू-एसच्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देऊ केलेलं 10% आरक्षण सोडून इतर जे तथाकथित संवैधानिक आरक्षण आहे, त्या संवैधानिक आरक्षणाचा टक्का 50% वर 50% ची मर्यादा ओलांडून आधीच गेलेला आहे.
अनेक तसे प्रकरणं सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत आणि ह्या सर्व प्रकरणांना मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी टॅग करावं असा एक अर्ज ते डिसेंबरमध्ये सादर करण्यात आला होता. आणखी एक अर्ज सादर करण्यात आला होता राज्य सरकारतर्फे, की सर्वच्या सर्व राज्यांना मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये प्रतिवादी करावं किंवा त्यांना सामील करून द्यावं. तर हे 8 मार्चला जेव्हा प्रकरण अंतिम सुनावणीसाठी तिसऱ्यांदा लागलं, तर तेव्हा म्हणजे राज्य सरकारतर्फे हा जो युक्तिवाद केला गेला, की सर्वच राज्यांच्या अधिकारांना या हा जो काही इंटरप्रिटेशन आहे, या इंटरप्रिटेशनमुळे सर्वच राज्यांच्या अधिकारांवर परिणाम होईल आणि मग सर्व राज्यांना त्याबाबत नोटीस द्यावी, सूचना द्यावी. याच असाच मत तेव्हा जे सुनावणीला हजर होते, ते आपले अटर्नी जनरल तर जे एक संवैधानिक पद आहे आणि ते भारताचे सर्वात ज्येष्ठ सरकारी वकील असं म्हणू आपण त्यांना. आणि मग त्या संवैधानिक अथॉरिटीवर बसलेल्या श्री के वेणुगोपाल जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा सहमती दर्शवली, की राज्यांच्या अधिकारांवर या 102व्या घटना दुरुस्तीचा अन्वयार्थ लावताना काय परिणाम होतील? तर त्याच्यामुळे राज्य सरकारांना सूचना देण्यात यावी. तशी राज्य सरकारांना सूचना देऊन सुप्रीम कोर्टाने 6 मुद्दे काढले, ज्या मुद्द्यांवर मराठा आरक्षणाचं एकंदरीत प्रकरण चालेल. आणि ते 6 मुद्दे होते. अनुक्रमे पहिलं, की इंदिरा सहानीमधली 50% ची जी मर्यादा आहे, ती बदलत्या सामाजिक संदर्भांमुळे, इंदिरा सहानीनंतर झालेल्या घटना दुरुस्त्यांमुळे आणि इंदिरा सहानीच्या 1992च्या जजमेंट नंतर जे सुप्रीम कोर्टाने वेगवेगळे न्यायनिर्णय दिले, त्यांचा परिणाम म्हणून जे बदल झालेले आहेत, या सर्व बदलांच्या परिप्रेक्ष्यामध्ये मराठा जे 50% आरक्षणाची जी मर्यादा होती, ते ठरवणारं इंदिरा सहानीचं जे जजमेंट आहे, त्याचं पुनर्विलोकन व्हावं का? हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता, की इंदिरा सहानीमध्ये अनुसूचित 50% ची जी मर्यादा आहे, ती मर्यादा ओलांडण्यासारखी परिस्थिती मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे का? तिसरं, गायकवाड आयोगाच्या अहवालावरून महाराष्ट्र राज्याने अशी अपवादात्मक व असाधारण परिस्थिती असल्याचं सिद्ध केलेलं आहे का? हे 3 मुद्दे फक्त मराठा आरक्षणापुरते होते. आणि कारण मराठा आरक्षणामध्ये जे 50% ची मर्यादा आहे, ही हायकोर्टामध्ये अ, अगदी हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये सुद्धा हे आहे, की 50% ची मर्यादेचा भंग एरवी नाही करायचा हे तत्व आहे. पण या अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50% च्या मर्यादाचा भंग आम्ही करू देतोय. या आशेने, की पुढं-मागं कधीतरी हे आरक्षण जे एक्स्ट्रा ड्यू केलेलं आहे, म्हणजे 50% च्या वरचं आरक्षण ड्यू केलेलं मराठा समाजाला, ते 50% मध्ये कधीतरी बसवण्याची कवायत व्हावी. अर्थात त्याच्यानंतर त्याच्याविषयी काही झालं नाही ही वेगळी गोष्ट. पण हायकोर्टाने आशा अशी व्यक्त केली होती, की 50% ची मर्यादेतच आरक्षण असावं. हे एकीकडे झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा स्थगिती आली, या स्थगितीनंतर जी काही चर्चा झाली ती चर्चा अशी, की मुळात इंदिरा सहानीमधला न्यायनिर्णय चूक आणि त्याच्यामध्ये 50% म्हणजे 50% ची मर्यादा आखून देण्याचं सुप्रीम कोर्टाला कामच नव्हतं. म्हणजे जे सुप्रीम कोर्टामध्ये इतके वर्ष चालू आहे प्रकरण, म्हणजे एम.आर. बालाजी नावाच्या 1964च्या न्यायनिर्णयामध्ये 50% ची सीमा ठेवल्या गेली. 50% ची मर्यादेचा उद्गार 1964 मध्ये एम.आर. बालाजीमध्ये एका संविधान पीठाने केला होता सुप्रीम कोर्टाच्या. आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या 50% मर्यादेचा स्वीकार करून मंडल आयोगाने जेव्हा इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्याची शिफारस केली, तेव्हा जे 22.5% आरक्षण लागू होतं, म्हणजे 15% अनुसूचित जातींना आणि 7.5% अनुसूचित जमातींना असं आरक्षण केंद्र सरकारतर्फे देण्यात येतं. महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. पण हे जे 22.5% होते, केंद्र सरकारच्या आरक्षणामधले 15% अनुसूचित जातींना आणि 7.5% अनुसूचित जमातींना हे मिळून जे 22.5% होते, ह्याच्यामध्ये ॲडिशन करून ह्यांच्यात बेरीज करून 27% आरक्षण देऊ केलं, जे 50% मर्यादेच्या आत म्हणजे 49.5% आरक्षण होतं.
मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर आणि मंडल आयोगाचे जे अध्यक्ष श्री बी.पी. मंडल यांना जेव्हा कोणी विचारलं, की आरक्षणाची टक्केवारी तुम्ही 27% कसं काय फिक्स केली ओबीसीच्या, इतर मागासवर्गीयांच्या? त्यांनी सांगितलं, की हे एक साधं गणित होतं. 50% च्या मर्यादेत यायचं तर 50 उणिले 22.5 तर 27% चा आकडा आला. म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात इतर मागासवर्गीयांना आरक्षण नाही, पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणून आरक्षण दिलं गेलंय. विषय असा, की ही जी 50% ची मर्यादा आहे, ही 50% ची मर्यादा मुळात त्या 50% च्या मर्यादेवरच शंका आणण्यात आली आणि त्याच्यानंतर जे प्रकरण सुनावणीला आलं, तेव्हा बऱ्याच म्हणजे वेगवेगळे 10 हेड्स आहेत. सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये आपल्याला सांगितलं, की 10 हेड्स खाली हे प्रकरण 10 असे मुद्दे त्यांनी उपस्थित केले मुकुल रोहतगींनी, की ज्याच्यासाठी इंदिरा साहनीचा न्याय निर्णय पुनर्विचारासाठी या नव्या मोठ्या संविधान पीठाकडे जावं 9 पेक्षा जास्तीच्या. ते मुद्दे क्रमाक्रमाने खोडून काढले सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये. अ, ते सर्व एकमतानेच झालंय सगळं. तर 50% च्या मर्यादेच्या वरचं हे इथपर्यंत मराठा आरक्षणाशी संबंधित होतं. हे 3 मुद्दे झाले. म्हणजे इंदिरा साहनीला मोठ्या संविधान पीठाकडे पाठवायचं का? मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी अपवादात्मक परिस्थिती आहे का? आणि गायकवाड आयोगाच्या अहवालावरून मराठा समाज मागास आहे आणि अपवादात्मक व विशेष असाधारण परिस्थिती असल्यामुळं मराठा आरक्षण देऊ करणं योग्य आहे, असं सिद्ध होतंय का? हे 3 मुद्दे सोडले तर जे बाकी 3 मुद्दे होते, की अ, संघराज्य प्रणालीला 102व्या घटना दुरुस्तीमुळं बाधा येते का? 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्य सरकारांच्या अनुच्छेद 15.4 आणि 16.4 मध्ये मागासवर्गीयांसाठी तरतूद करण्यासाठीचे जे अधिकार आहेत त्यांच्यावर मर्यादा आली आहे का? आणि एक प्रश्न की राज्य सरकारांना मागासवर्गीयांसाठी आरक्षण किंवा तत्सम तरतुदी करण्याची आणि त्याच्यासाठी अ, इतर मागासवर्गीयांच्या ओळख करण्याची म्हणजे आयडेंटिफिकेशनची जे अधिकार आहेत, ते अधिकार हिरावून घेतल्या गेलेत का? राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे ते अधिकार गेलेत का? याच्याविषयी ते सगळं होतं. तर पैकी पहिल्या 3 मुद्द्यांवर मी जसं सांगितलं तसं एकमत झालं. पण राज्य सरकारांच्या अधिकारांवर अ, 102व्या घटना दुरुस्तीमुळे गदा आली आहे. कारण 342 अ मध्ये एका यादीचा उल्लेख आहे. जी यादी राष्ट्रपती तयार करतील आणि जी यादी 338 ब जे नवीन अनुच्छेद जो घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला 102व्या घटना दुरुस्तीमुळं आणि ज्याद्वारे संवैधानिक दर्जा देण्यात आला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरून एक नवी यादी ओबीसींची तयार व्हावी. एस-ई-बी-सीची यादी तयार व्हावी आणि ती यादी राष्ट्रपतींनी जाहीर करावी आणि या यादीमध्ये समावेश करण्याचा किंवा या यादीमधून कोणाला काढण्याचा, कुठल्या एखाद्या वर्गाला एस-ई-बी-सी म्हणून आयडेंटिफाय करण्याचा आणि त्याच्यानंतर त्याच्यातून कमी जास्ती करण्याचा त्या यादीतून अधिकार जो आहे तो फक्त पार्लमेंटला आहे. म्हणजे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या रिकमेंडेशनवरून एक यादी यावी, ज्याच्यामध्ये इतर मागासवर्गीयांचा समावेश व्हावा आणि त्याच्यानंतर त्या यादीमध्ये हे राष्ट्रपतींनी करावं आणि त्याच्यानंतर त्या यादीमध्ये दुरुस्ती करण्याचे अधिकार सर्वस्वी पार्लमेंटला आहेत, संसदेला. असं असा अन्वयार्थ 3 न्यायमूर्तींनी लावला. 2 न्यायमूर्तींनी असं सांगितलं, की राज्यांचे अधिकार अबाधित आहेत. त्याच्यामध्ये हे सांगणं महत्वाचं आहे, की केंद्राची भूमिका जी होती, ती अशी होती, की राज्य सरकारांना तसा अधिकार आहे. आणि केंद्राने हेही एक भूमिका सांगितली होती, की मराठा आरक्षण जे देऊ केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने ते वैध आहे. एका दृष्टीने केंद्र सरकारची जी भूमिका होती, ती भूमिका सुद्धा म्हणजे केंद्र सरकारतर्फे अटॉर्नी जनरलनी जो त्याच्यामध्ये अन्वयार्थ लावला होता 102व्या घटना दुरुस्तीचा, की राज्य सरकारांचे अधिकार अबाधित राहिलेले आहेत. तसं सिलेक्ट कमिटीचं सुद्धा म्हणणं होतं. तर राज्य सरकारांना अधिकार अजूनही आहेत, अशी केंद्र सरकारची भूमिका केंद्र सरकारने मांडली कोर्टासमोर. पण ती
मंजूर नाही केली. सुप्रीम कोर्टामध्ये मायनॉरिटी, मेजॉरिटी असे 2 निकाल आले आणि मेजॉरिटीनी असं सांगितलं, की राज्य सरकारांना आता अधिकार उरलेले नाहीत. आणि मग पुन्हा त्याच्या मागे हे रिव्ह्यू पिटिशन का दाखल केलं? त्याच्या मागे सुद्धा राजकीय कारणं असतील, नसतील. पण एक जे केंद्र सरकारला जे पाहिजे ते इंटरप्रिटेशन झालं नाही. या लिमिटेड मुद्द्यापुरता, या मर्यादित आणि संकुचित मुद्द्यापुरतं हे पुनर्विलोकन याचिका जी आहे ती सादर झालेली आहे. या याचिकेचा मराठा आरक्षणावर कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही. कारण मराठा आरक्षण अ, इतररित्याही अवैध आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. अर्थात त्याच्यावर राज्य सरकार अ, आपली भूमिका मांडणार, राज्य सरकार पुनर्विलोकन याचिका दाखल करणार हे तर ठीक आहे. इथून पुढं काय व्हावं? तर इथून पुढं असं आहे, की हे जे काय रिव्ह्यू पिटिशन आहे, इट विल बी हर्ड आफ्टर द व्हेकेशन्स 28 जून नंतर याच्यावर सुनावणी होईल. 28 जूनला कोर्ट्स सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होईल. उन्हाळी सुट्ट्या सध्या सुरू आहेत. आणि इतर अनेकरीत्या मराठा आरक्षण अवैध आहे असं सांगण्यात आलेलं आहे. तर अ, ह्याचा भरती प्रक्रियेवर काय परिणाम होईल? भरती प्रक्रिया शासन सुरू करेल का? अ, हा विषय उमेदवारांच्या मनात आहे आणि अनेक उमेदवारांनी मला या कालची जी घटना झाली म्हणजे जे रिव्ह्यू पिटिशन फाईल झालं त्याच्याविषयी व्हिडिओ करायला सांगितलं. त्या रिव्ह्यू पिटिशनचा काय होईल हा मुद्दा अलहिदा. पण श्री अशोक चव्हाणांनी एक जी मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की संकेत असा आहे, कायदा असा आहे, की हे प्रकरण रिव्ह्यूचं त्याच अ, घटनापीठापुढे जाईल, त्याच पीठापुढे जाईल ज्यांनी आधीचा निकाल दिला होता. आणि मग ते निकाल बदलतील अशातला काही भाग नाही, अशी आशा मला वाटत नाही, असं स्पष्ट सांगितलं अशोक चव्हाणांनी. तरी पण केंद्र सरकारनी ही जी पुनर्विलोकन याचिका दाखल केलेली आहे, ही प्युअरली फॉर्मल असणार आहे. ही औपचारिकता आहे. केंद्र सरकारला आपली भूमिका लावून धरण्याचा अधिकार आहे. एखाद्या पक्षकाराला जर एखाद्या न्यायदानाविषयी, एखाद्या निवाड्याविषयी, एखाद्या जजमेंटविषयी काही असं वाटत असेल, की त्याचं पुनर्विलोकन करावं, त्याचं सुद्धा शास्त्र आहे. रिव्ह्यू पिटिशन कधी असतं आणि त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये काय मर्यादा असतात कोर्टावर, याच्याविषयी मी एक आधी व्हिडिओ बनवलेला आहे. जेव्हा आरक्षणाला स्थगिती आली होती, तेव्हा की पुनर्विलोकन याचिका किंवा रिव्ह्यू पिटिशनमध्ये कोर्टाला किती स्कोप आहे? तर कोर्टाला फार मर्यादित स्कोप आहे. प्रायमा फेसी म्हणजे प्रथमदर्शनी काय चूक आहे हे तुम्हाला दाखवून द्यायला लागतं. तर इतक्या कन्सिडर्ड जजमेंटमध्ये इतकं जे सुविचारित मत आहे, इतका जो सुविचारित निवाडा आहे, की 569 पानांमध्ये उहापोह केलेला आहे, जे 6 प्रश्न होते त्यांचा. त्याच्यामध्ये काही फार रिव्ह्यू पिटिशनला स्कोप आहे असं वाटत नाही. मला स्वतःला वाटत नाही काही वाव आहे. पुन्हा ह्या व्हिडिओसाठी मी अजून एकदा जजमेंट वाचलं. जजमेंटवर म्हणजे ते निवाडा काय आहे याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवावा असा माझा मानस आहे. आजच्या व्हिडिओमध्येही मी अतिशय मर्यादित विषयावर बोललो, की जे रिव्ह्यू पिटिशन सादर केलंय त्याचं मराठा आरक्षणावर काय परिणाम होईल? पुढं येऊ घातलेल्या म्हणजे ज्या चालू होत्या भरती प्रक्रिया त्यांच्यावर काय परिणाम तर त्यांना स्थगिती वगैरे काही कारण नाही. म्हणजे मराठा आरक्षणाचा जो निकाल आहे, अंतिम निकाल जो आहे तो स्थगित वगैरे होणार नाही. अतिशय समरी इन्क्वायरी आहे ही. रिव्ह्यू पिटिशन म्हणजे फार त्याच्यामध्ये काही स्कोप आहे किंवा अशी वर्षानुवर्ष हे प्रकरण चालू राहील अशातली गोष्ट नाही. सर्वसाधारण एक 2 महिन्यात हे सगळं संपून जावं. कारण जूनमध्ये तरी कोर्ट सुरू होईल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात वगैरे आपण बघू. आज आपण जे बोलतोय ते 14 मेला बोलतोय आणि 14 मेच्या पुढं 28 जूनपर्यंत सुट्ट्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये हे प्रकरण सुनावणीला घ्यावं, की जी काय पद्धत असेल सुनावणीची रिव्ह्यू पिटिशनमध्ये तर ह्याच्याविषयी म्हणजे अशातले आलेले अनुभव असे आहेत, की रिव्ह्यू पिटिशनमध्ये फार काही सुप्रीम कोर्टाने इंटरफिअर केलेलं नाही. आणि हे जे घटनापीठ आहे, या घटनापीठाने दिलेला निकाल मराठा आरक्षणाविषयीचा निकाल आणि 102व्या घटना दुरुस्तीबाबत त्यांनी व्यक्त केलेली मतं हे मी स्वतः जे वाचून बघितलंय, तर त्यांनी फार व्यवस्थित सांगितलंय. जे जस्टिस रवींद्र भट्ट ज्यांनी लीड जजमेंट डिलिव्हर केले राज्य सरकारांच्या अधिकारांविषयी.
जे 3 जजेस आहेत त्यांच्यापैकी मुख्य जे ओपिनियन आपलं आहे, म्हणजे त्याच्याविषयीचा मुख्य निवाडा जो आहे, तो न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, की नागेश्वरराव जे जज आहेत त्यांनी सुद्धा स्वतःचं मत दिलंय, की 102व्या घटना दुरुस्तीमध्ये 342 366 क ज्याद्वारे सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासची डेफिनेशन दिलेली. म्हणजे याच्या आधी सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीयांची व्याख्या देण्यात आली नव्हती. ती अनुच्छेद 366 26 क नुसार आर्टिकल 366 क्लॉज 26 सी defines social and educationally backward class as uh, the class which finds mention in the presidential list under article 342 a अनुच्छेद 342 अ नुसार राष्ट्रपतींनी जारी केलेल्या यादीमध्ये ज्या जातींचा समावेश आहे, ज्या वर्गांचा समावेश आहे, तेच वर्ग सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासवर्गीय म्हणवले जातील. आणि अशी यादी कुठली तयार झालेली नाही. तशी यादी तयार झाल्यावरचा प्रश्न येतो. आज आत्ताच्या परिस्थितीमध्ये जी केंद्रात यादी आहे, केंद्रीय संस्था आहेत आणि केंद्रीय नोकऱ्या त्यांच्यामध्ये आरक्षण देऊ करणारी जी यादी आहे ओबीसीची, ती यादी आणि महाराष्ट्राची यादी वेगवेगळी आहे. पण आता इथून पुढे एकच लिस्ट राहील, जिला सेंट्रल लिस्ट म्हणल्या गेलेलं आहे 342 अ मध्ये. आणि ही जी एक यादी आहे, ह्या यादीच्या अस्तित्वात येईपर्यंत जुन्या याद्या सुरू राहाव्यात. जुन्या याद्यांमध्ये मराठा समाजाचं नाव नाही. त्याच्यामुळं मराठा आरक्षण मिळणं ही दुरापास्त गोष्ट वाटते. राष्ट्रपतींना जरी असं आता पत्र दिलंय काल मुख्यमंत्र्यांनी आणि ते पंतप्रधानांनाही जाऊन भेटणार आहेत. पण त्याच्यासाठी जी आता एकंदरीत जो संवैधानिक तरतुदींचा उहापोह झाला, या संवैधानिक तरतुदींच्या उहापोहानंतर हे कळलं, की आता मागासवर्गीय एखादा वर्ग आहे, हे घोषित करण्याचे अधिकार केवळ राष्ट्रपतींना असले तरी त्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अतिशय क्लिष्ट झालेली आहे. आणि आता नवा एक आयोग स्थापन करून त्या आयोगाकडून आता मराठा समाजाच्या तथाकथित मागासलेपणाचे पुरावे गोळा करणं, हे म्हणजे गायकवाड आयोगाने जे 2018 मध्ये केलेले आहेत ते ग्राह्य धरले नाही सर्वोच्च न्यायालयाने. आता वेगळं त्याच्यासाठी एक्सरसाइज करणं, हे खैर राज्य सरकार तर ते करेल. कारण राज्य सरकारने वारंवार ही भूमिका जाहीर केली, की मराठा आरक्षण मिळावं असा आमचा मानस आहे, असा सर्व पक्षांचा मानस आहे. आता हे जरी झालं तरी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण वैध नाही असं सांगितलेलं आहे. आता इथून पुढे चालताना हे जे रिव्ह्यू पिटिशन आहे सुप्रीम कोर्टाने सादर केलेलं, याच्याशिवाय अनेक रिव्ह्यू पिटिशन्स येतील. राज्य सरकार करेल, आणखी काही लोक म्हणले ते करतील. तर ठीक आहे, पक्षकारांचा जसं सांगितलं तसा अधिकार आहे. पण ही प्रक्रिया फार काही लांबणार नाही आणि ह्याचा परिणाम भरती प्रक्रियेवर होणार नाही. आशा अशी आहे, की राज्य सरकारने लवकरात लवकर ह्याच्याविषयी आपला एक निर्णय घ्यावा आणि आदेशित करावं. ज्या रिक्रुटिंग एजन्सीज आहेत, ज्या भरती करणाऱ्या संघटना, एम-पी-एस-सी आणि इतर, त्यांना स्पष्ट आदेश देऊन काय योग्य जे आहे ते करावं. मराठा समाजाचा समावेश ईडब्ल्यूएस मध्ये करावा. त्यासाठीची कवायत महावितरण आणि महाजेनको या 2 लोकांनी केलेली आहे. तर आता इथून पुढं महाजेनको जे आहे म्हणजे महानिर्मिती या कंपनीने तर काल नियुक्तीपत्र सुद्धा देऊन टाकले. मराठा ज्या लोकांनी ईडब्ल्यूएस घेतलेला आहे, त्यांच्या नावे नियुक्तीपत्र सुद्धा इश्यू केले. म्हणजे राज्य सरकारच्या एका अंगीकृत संस्थेने मराठा आरक्षणाच्या स्थगितीचा आणि आता जे रद्द झाले त्याचा स्वीकार करून मराठा मुलांचा समावेश, उमेदवारांचा समावेश ईडब्ल्यूएस मध्ये करून प्रक्रिया सुरू केलेली आहे. हीच पद्धत इतर सर्व ठिकाणी राबवावी आणि मराठा आरक्षित ज्या जागा होत्या त्या खुल्या प्रवर्गाला खुल्या करून द्याव्यात आणि त्यांच्यावर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांचं नेमणूक व्हावी, नियुक्तीपत्र त्यांच्या नावे देण्यात यावेत. या खुल्या प्रवर्गामध्ये अनेक मराठा उमेदवार सुद्धा बसतील त्यांच्या त्यांच्या गुणानुक्रमे. तर ही जी कवायत आहे ही लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश, स्पष्ट आदेश महाराष्ट्र सरकारने द्यावेत आणि लवकरात लवकर ही जी कोंडी आहे, ही कोंडी दूर व्हावी, अशी मनोमन इच्छा
रिव्ह्यू पिटिशन अर्थात सबज्युडाइस आहे आता. त्याच्यावर योग्य तो निर्णय सुप्रीम कोर्ट देईल. पण त्याच्यामुळे मराठा आरक्षणावर काहीही प्रभाव होणार नाही. केंद्र सरकारने जे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेले ते त्यांच्या मर्यादित बाबींपुरतं आहे. त्यांनी मराठा आरक्षण टिकावं ह्याच्यासाठी काही प्रयत्न केले असल्याचं कुठे चिन्ह नाही. अर्थात ते जे रिव्ह्यू पिटिशन आहे ते काही वाचायला मिळालं नाही. ते वाचल्यानंतर अजून काही सांगण्यासारखं असेल तर सांगेन. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी हा व्हिडिओ असं वाटतंय की सगळ्यात मोठा व्हिडिओ झालाय. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. जी काही माहिती आहे ती मला जशी मिळाली तशी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर इष्टमित्रांसोबत शेअर करा. ग्रुप्सवर फॉरवर्ड करा आणि आपली लाइक्स नोंदवा. काइंडली सबस्क्राईब टू माय चॅनल परखड मत. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. पुन्हा एकदा धन्यवाद.